आज 22 जानेवारी वार सोमवार संपूर्ण भारत आज राममय झालेला आहे। प्रत्येकाच्या तोंडात राम नावाचा उच्चार चालू आहे आणि प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या प्रकारे ठिकठिकाणी तयारी करत आहे। तर सकाळी सकाळी माझी पण तयारी चालू होती। मला आहे ना स्टँडवरती यायचं होतं, बस स्टँडवरती मी इथे आली आणि या ठिकाणी भव्य असा श्री प्रभू रामचंद्रांचा हा पुतळा डेकोरेट केलेला होता। तर बरेच जण इथे येऊन फोटोशूट करत होते आणि दर्शनासाठी येत होते। तर मला तिथे पूजेचं काही साहित्य घ्यायचं होतं म्हणून मी गेली होती। तर चला माझं पण दर्शन झालं सकाळी सकाळी आणि त्यानंतर मग मी काही वस्तू घेऊन आले। तर मला पूजा मांडणी करायची होती आणि इथेच हॉलमध्ये टीव्हीच्या खालीच आमची पूजा मांडणी करायचं ठरलं होतं। तर टीव्ही चालू आहे कारण सकाळपासून आहे ना घरामध्ये न्यूज लावून दिलेला आहे। घरात बसल्या बसल्या अयोध्या मंदिर उद्घाटन सोहळ्याचा जो काही कार्यक्रम आम्हाला घर बसल्या बघायला भेटला आहे आणि तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल। आता अयोध्येला भरपूर सारी गर्दी होती, प्रत्येकालाच तिथे जाणं शक्य नव्हतं, पण आपल्याला टीव्हीच्या माध्यमातून सर्व काही तिथला पूजा विधी कार्यक्रम आहे ना, श्री प्रभू रामचंद्र यांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठा सर्व काही आपल्याला घरी बसल्या बसल्या बघायला भेटलं। तर चला आता इथेच मी ना चौरंगावरती पूजाची स्थापना करणार आहे। तर माझ्याकडे हा श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांचा फोटो होता। तर तो मी चौरंगावरती ठेवला आणि हार घातला फोटोला। आणि माझ्याकडे ना हे लाकडी जे काही बॉक्स तुम्हाला दिसत आहे ना, हे मी बनवलेले होते किचनमध्ये लावण्यासाठी, पण ते काही अजून लावले गेले नाही आहे, त्यामुळे त्यांचा वापर मी इथे थोडाफार डेकोरेशन करण्यासाठी ठेवलेला आहे। आता पूजा करण्याआधी ना सर्वात आधी आपल्याला दिवा लावायचा असतो, निरंजन समई लावून घ्यायची, म्हणजे आपण दिव्याच्या साक्षीने ही सर्व काही पूजा करत असतो। आणि सर्वात आधी पूजा आपल्याला गणपती बाप्पांची करायची आहे। तर छोटासा पाट मी तिथे ठेवला आहे, त्यावरती लाल वस्त्र आणि त्याच्यावरती पितळीची गणपती बाप्पांची छोटीशी मूर्त आहे माझी देवघरातली, ती ठेवली आणि तिथे समोर अशी फ्लावरची छान अशी मस्त रांगोळी काढली। सर्व काही मस्त डेकोरेशन चालू होतं आमचं। राहुल पण मला मदत करत होता। थोडेफार माझ्याकडे लक्ष्मी वेलाची ही आर्टिफिशियल वेल होते, तर तेही मी असे डेकोरेट करण्यासाठी मागे लावले आणि थोडीफार लाइटिंग वगैरे लावली। तर छान दिसते पूजा मांडणी। तर आता मी ना गणपती बाप्पांची सर्वात आधी पूजा करून घेतली आणि त्यानंतर आता फोटोची पण पूजा करणार आहे। तर प्रत्येकजण आपापल्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने पूजा करतात। तर प्रत्येकाकडेच श्री प्रभू रामचंद्रांचा फोटो असतो असा नाही, तुम्ही नुसतं नाव जरी काढलं ना तरी राम नावामध्ये खूप मोठी शक्ती असते। तर हे लाईट्स आहे ना मी घेऊन आली होती बस स्टँडवरतीच, तिथे एक शॉप होतं आणि असे इलेक्ट्रॉनिक आहे, तर छान वाटतात असे डेकोरेशन करण्यासाठी। आज तर आपल्याला सर्व घरामध्ये पणत्यांनी रोषणाई करायची आहे, पण ती 5 नंतर सूर्यास्तानंतर। तर म्हटलं चला हे छान असे मस्त ठेवून बघितले, मला तर खूप आवडले आणि बाकीची माझी सर्व पूजा मांडणी झालेली होती। आता रांगोळी काढायची बाकी होती आणि प्रत्येकजण आज आपापल्या घरासमोर पण रांगोळी काढणार। पूजा काही अजून आलेली नव्हती, पण ती हाफ डे घेऊन येणार होती, तर म्हटलं चला घरातली रांगोळी काढून घेऊ आणि बाकीची पण घराची सजावट करायची होती, कारण आज आपण आहे ना राम दिवाळी साजरी करणार आहोत। तर राम दिवाळी म्हणजे आपण जसं दिवाळीला सर्व घर सजवतो, ओट्यावरती मोठी रांगोळी काढतो, दिवे पंती लावतो, त्याच प्रकारे आजचा दिवस आपल्याला मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे आणि पूर्ण भारतभर आज छानपैकी जिकडे तिकडे राम दिवाळी साजरी होणार आणि रात्री फटाक्यांची आतिषबाजी, तर जिकडे तिकडे फटाक्यांचाच आवाज होणार आहे संध्याकाळी रात्री। तर चला आता मस्तपैकी रांगोळी काढली आहे आणि मला रांगोळी काढायला, पूजा मांडणी करायला, असं सर्व काही करायला ना खूप आवडतं। तर माझी मस्त आता रांगोळी तर झालेली आहे, साधी सिंपल छोटीशीच काढली मी आणि नावासोबतच मी इथे ना क्यूटसा असा मस्त छोटासा धनुष्यबाणही काढलेला आहे, कारण श्री प्रभू रामचंद्रांचं शस्त्र म्हणजे धनुष्यबाण जो त्यांच्यापासून कधी वेगळा झालेला नाही आहे। तर त्यानंतर मग माझी देवघरातली पूजाही झाली। आज सोमवार होता, तर आज मी व्हाईटच फुलं घेऊन आली होती। महादेवांची माझी पूजाही झाली, सर्व देवांची पूजा करून घेतली आणि देवघरासमोर पण इथे ना मस्त अशी रांगोळी काढली ओमची आणि लक्ष्मी मातेची पावलं। तर ही माझी रांगोळीतली झाली, पूजा झाली। त्यानंतर आता ना 5:30 वाजत आलेले होते, दिवे लावायची वेळ झालेली होती। तर सर्व काही पंत्या मी पेटवून घेतल्या। माझ्याकडे जास्त काही पंती नव्हत्या, पण जेवढ्या पण होत्या तेवढ्या सर्व काही मी आज आहे ना लावून घेतल्या आणि प्रत्येक पंतीमध्ये मी डबलच वात लावलेली आहे, सिंगल वात लावलेली नाही आहे। आणि अयोध्यावरून आलेल्या पिवळ्या अक्षता संपूर्ण भारतामध्ये घरोघरी वाटल्या गेलेल्या आहे, मलाही आलेल्या आहे, मी तुम्हाला दाखवल्या नाही, पण इथेच मी पूजेमध्येच ठेवलेल्या आहे छोट्याशा वाटीमध्ये आणि त्या मी ना नंतर काय करणार आहे तुम्हाला सांगणारच आहे। तर त्या अक्षता आहे ना तुम्ही नैवेद्यामध्ये, खीरमध्ये किंवा मग गोड भात बनवाल त्यावेळेस तुम्ही त्याचा वापर करून देवाला नैवेद्य दाखवू शकता, नाहीतर मग एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये त्या अक्षता ठेवायच्या, त्यामध्ये 5 लवंगा ठेवायच्या आणि ती आपली
पुरचुंडी बांधून आहे ना तिजोरीमध्ये ठेवायची, तर असंही करू शकता। तर इथेच मी एका छोट्याशा वाटीमध्ये पूजेच्या ठिकाणीच ठेवलेली आहे, तर मी पण नंतर ती तिजोरीमध्येच ठेवणार आहे। तर चला आता माझी पूजा छान अशी मस्त मांडून झालेली आहे, तर कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा। आता उंबरट्यावरती हळदीचं लेपन करून घेतलं, थोडंफार सुकू दिलं ते, आणि त्यावरती व्हाईट रंगाने स्वस्तिकची रांगोळी काढते। सकाळी सकाळी सर्व काही घराची साफसफाई स्वच्छता झालेली होती, पूजा मांडणी झालेली होती, आणि आता श्री प्रभू रामचंद्रांचे स्वागताची ही सर्व काही तयारी उंबरट्यामधूनच ते आपल्या घरामध्ये प्रवेश करणार। तर आपला मुख्य दरवाजा, आपला जो काही एंटर्स असतो ना, तो पण अगदी असा आकर्षक सुशोभित असला पाहिजे, म्हणजे येणाऱ्याला आहे ना अगदी असं प्रसन्न वाटलं पाहिजे। तर आज आपल्या घरामध्ये श्री प्रभू रामचंद्रांचा प्रवेश होणार, तर त्यांची ही सर्व काही स्वागताची तयारी चालू आहे। नमस्कार, मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, मस्त, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना। तर आता तुम्ही बघितली सकाळपासून माझी खूप सारी तयारी चालू आहे आणि खूप मस्त पूजा केली आहे, पूजा मांडली आहे मी, आणि उंबरट्यावरती हळदीचं लेपन झालेलं आहे माझं। तर आज अयोध्या मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर आज सर्वांच्याच घरी ना मस्तपैकी दिवे लावणारे, रोषणाई करायची, आणि आज श्री प्रभू रामचंद्र आपल्या घरी येणार, त्यांच्या स्वागतासाठी ही सर्व काही मस्त तयारी चालू आहे। आज पूजा पण लवकर आली, हाफ डे घेऊन आलेली आहे, आणि आल्या आल्या तिने रांगोळीला सुरुवात केलेली आहे। सगळ्यांना अयोध्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या हार्दिक शुभेच्छा। पूजा, हाय, हॅलो, गुड इव्हनिंग सगळ्यांना राम मंदिर उद्घाटनाच्या हार्दिक शुभेच्छा। तर पूजा रांगोळी खूप छान काढते, तिने ना अयोध्याचं राम मंदिर काढलेलं आहे, पण तुम्हाला आहे ना पूर्ण झाल्यानंतर दाखवेल मी, अजून अपूर्ण आहे रांगोळी, मी पण घरामध्ये काढली छान मस्त, आणि सर्व काही ओट्यावर रांगोळी चालली आहे, आता काढायचा कार्यक्रम चालू आहे रांगोळीचा आमचा सर्व। तर मी पण उंबरट्याची पण पूजा करून घेतली आहे, आणि दिवे वगैरे सर्व काही लावले। आता इव्हिनिंगची वेळ झालेली आहे, 5:30 वाजत आले, तिथून पुढे आपल्याला दिवे लावून रोषणाई करायची आहे। तर रात्री खूप छान अशी मस्त झगमगाट सगळीकडे पूर्ण भारतामध्ये असणार आहे, आणि आजचा दिवस ना खूप भारी आहे। सर्वजण या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होते, आणि फायनली तो दिवस आलेला आहे। तर चला, इथून पुढे पण नैवेद्य बनवायचा, स्वयंपाक बनवायचा, बरीच तयारी करायची आहे, पण तुम्ही कुठे न जाता व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। चला, पूजाने आल्या आल्याच रांगोळी काढायला सुरुवात केली, आणि तिला मंदिरामध्ये ना ब्लॅक कलर टाकायचा होता दरवाजांना, म्हणजे अजून पण रांगोळी खूप छान दिसली असती, पण काळा रंग तिला कुठेच भेटला नाही, त्यामुळे मग ती अशी काढली तिने। तर चला, आता आतमध्ये गणपती बाप्पांची पण पूजा करायची, संध्याकाळची आपली देवपूजा असते रोजचीच, तर धूप अगरबत्ती मी लावलेलीच होती, आणि आज आहे ना पेड्यांचा प्रसाद आणलेला होता, तर बाप्पालाही दिला, आणि इथे फोटोजवळही ठेवला मी पूजेमध्ये। तर
तर त्यानंतर संध्याकाळी नैवेद्य तर करणारच आहे मी। आणि बाहेरची तुळशीची पूजा झाली माझी। तर इथं मी ना छोटंसं तुळशीचं रोप लावलेलं आहे, कारण आधीची तुळशी माझी ना आपोआप सुकायला लागलेली होती, तिचे पानं पिवळे पडायला लागलेले होते, त्यामुळे मग मी ती काढून टाकलेली होती आणि त्यामध्येच छोटंसं रोप लावलं आहे तुळशीचं। पूजा करून घेतली, रांगोळीची पण पूजा करून घेतली, कारण कोणतीही रांगोळी आपण वाईट ठेवू नये म्हणतात। तर इथे मंदिर काढलेलं होतं पूजा बोलीत, त्याची पूजा करून घे, तर मी त्याही मंदिराची पूजा करून घेतली। खूप छान अशी मस्त रोषणाई झालेली आहे। काय ग, आमच्याकडे लाईट गेलेला आहे आणि सगळीकडे अंधारच अंधार झालेला आहे। कशी रांगोळी छान आहे। माझ्या का करतात आमच्याकडे ना आत्ताच 5 मिनिटापूर्वी लाईट्स गेलेले आहे आणि बाहेर खूप छान फटाक्यांचा जल्लोष चालू आहे, फटाके वाजवत आहे। आम्ही पण आता फटाके इथे वाजवणार आहे, लावणार आहे। फटाके आहे ना आपल्याकडे। लाईट गेल्यामुळे ना सगळीकडे असा अंधार अंधार झालेला होता, पण पंध्यांच्या रोषणाईमध्ये ना खूप छान दिसत होती सर्व काही पूजा। ओट्यावरती रांगोळीवरती ना पूजाने हे इलेक्ट्रॉनिक दिवे ठेवले होते, तिला फोटोशूट करायचं होतं ना, तर ते पण छान मस्त दिसत होतं। दिन दिन दिवाळी असं नाही, मग दिवाळी राम दिवाळी। हा काय आहे कधी माझ्याकडं भूचक्र दे। हे चक्र कसं फोटो काढ दे एखादा। कसं आलं दाखव व्हिडिओ। याच्यात काय काय पाहते ना, सगळं सुरू आहे का। तर 2 मिनिटं मी एवढं काढूच ना माझं इथंच असेल का टेबलवर नाही का। हे काय ॲटॉम बॉम्ब, सुतळी बॉम्ब आणि याच्यात काय तडतडी तडतडे कलर बॉम्ब आहे वाटतं तो। भुईचक्र हाय पे पूजा, हे दे मला ते 2 भुईचक्र। आणि हे काय एवढे मोठे मोठे, हे काय ग बॉम्ब आहे का। कलर बॉम्ब आहे, कलर बॉम्ब। कलर बॉम्ब, बापरे एवढं सर्व सर्व फटाक्यांचा आचार झालेला आहे। ग संपूर्ण आपल्या देशामध्ये जिकडे तिकडे राम दिवाळी रामदीप उत्सव साजरा करण्यात आला आहे। प्रत्येकाने आपापल्या परीने वेगवेगळ्या प्रकारे तयारी केलेली आहे आणि आधी व्हिडिओच्या सुरुवातीला मी काही क्लिप टाकलेल्या आहेत, तर त्या सर्व काही आमच्या सिन्नरमधल्या आहे कारण जिकडे तिकडे प्रत्येकाने राम दिवाळी कशा प्रकारे साजरी केली हे सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवलं। रॅली निघाली, बरीच मोठी मिरवणूक पण होती, सर्व काही तुम्हाला व्हिडिओमधून दाखवण्यात आलं। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, इथून पुढचं काही मी तुम्हाला
तुम्हाला शूट केलं नाही नैवेद्य स्वयंपाक, कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. सर्वांना बाय बाय, सर्वांना शुभरात्री.